हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज मी तुमच्यासोबत खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे, ते म्हणजे बाहीला जॉईन कसा द्यायचा। ऍक्च्युअली होतं काय की आजकाल साड्यांना एकाच साइडने खूप सारा मोठा काट असतो किंवा एका साइडला छोटा एका साइडला मोठा असतो आणि ह्या केसमध्ये ब्लाउजला कसं ना एकाच साइडला मोठा असा काट आहे। तर तो काट आपल्याला बाही आणि बॅकनेक डिझाइन असं दोन्हींसाठी पुरवायचा आहे। तर अशा वेळेस आपल्याला बाहीला जॉईंट द्यावाच लागतो, कारण की पूर्ण बाही पुरता एवढा आपल्याला कपडा हा पुरत नसतोच काठाचा। सो फक्त आपण मध्ये काठ घेतो आणि दोन्ही साइडने आपल्याला छोटासा जॉईंट द्यावा लागतो। आणि खरं तर ना बऱ्याचदा काही जण एकाच साइडने जॉईंट देतात आणि त्यामुळे ब्लाउज बिघडतो, जॉईंट परफेक्ट येत नाही, फिनिशिंग येत नाही, जॉईंट दिलेला दिसतो। सो तसं होऊ नये त्यासाठी परफेक्ट अगदी कमीत कमी टाइम मध्ये बाहीला जॉईंट कसा द्यायचा, काट कसा ऍडजस्ट करायचा आणि मस्त असं अस्तर लावून बाही कशी परफेक्ट रेडी करायची, तर हे सांगणार आहे। खरं तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त जॉईंट देणंच नाही तर ते फिनिशिंग सहित कसं द्यावा, जेणेकरून ब्लाउज सुद्धा छान फिनिशिंग सहित नक्कीच रेडी व्हावा, यासाठी टिप्स सुद्धा सांगणार आहे। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून बाहीला जॉईंट देणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही। खरं तर ही जी काही बाही आहे तर त्याची अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसची बाही असं दोन्हींची बाही खरं तर आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। पण इथे तुमच्या लक्षात येईल की परफेक्ट जे काही माप आहे बाहीचं तर ते आहे अस्तरवर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कमी पडलेलं आहे। तर ते का कमी पडलं? कारण आपल्याला जेवढा काही काठ होता तर तो बॅक पार्ट आणि स्लीव्स दोन्हींना पण पुरवायचा होता, त्यामुळे मग बॅक पार्टसाठी काही काठ घेतला आणि काही काठ आपल्याला स्लीव्सला ऍडजस्ट करायचं आहे। त्यामुळे आपल्याला खरं तर दोन्ही साइडनी द्यायचं आहे जॉईंट। तर बऱ्याचदा आपल्याला काठ कसा ऍडजस्ट करावा, जॉईंट कसं द्यावं ते सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित दिसायला पण छान दिसलं पाहिजे, फिटिंगलाही मस्त असलं पाहिजे। सो त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की जॉईंट कसा द्यायचा। आता खरं तर जॉईंटसाठी मी ब्लाउजचा जो काही थोडाफार कपडा उरलेला आहे ना तर तो इथे घेतलेला आहे आणि एकदा मोजून बघते की एवढा आपल्याला सफिशियंट आहे की नाही ते। तर इथे हाईटला म्हणजेच उंचीला तर आपल्याला कपडा बरोबर आहे आणि टोटल आता आपल्याला एका बाहीसाठी 2 असे टोटल 4 पट्ट्या लागणार आहे। सो त्यामुळे मी इथे डबल फोल्ड करून तो कट करून घेतला। एवढंच नाही, ते इथे जॉईंट आहे तर हे सुद्धा कट करून सेपरेट करून घेते आणि इथून पुन्हा फोल्ड करून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। आता हा जो काही कपडा आहे ना तर हा जरा कातरमध्ये अटकतोय, त्यामुळे मग तुम्ही डायरेक्ट ना ओपन करून जरी कटिंग केली ना तरी सुद्धा चालणार आहे। हे बघा ह्या पद्धतीने। ठीक आहे, सो अशा पद्धतीने 4 टोटल पट्ट्या आपण इथे कट करून घेतल्या। आता त्या सरळ जॉईंट कशा करायच्या तर ते मी तुम्हाला सांगते। बऱ्याचदा एक पार्ट उलटा सुलटा होतो, तर बघा बाही सरळ ठेवली, त्यावर हा जॉईंटचा पार्ट उलटा ठेवला। सेम इकडच्या साईडला पण तसंच केलं, बाही सरळ जॉईंटचा पार्ट उलटा। आता इथे काय करायचं आहे, हे बघा आतल्या साईडने टाकलं आपण। ठीक आहे, म्हणजे एक पार्ट सरळ एक पार्ट त्यावर उलटा पाहिजे तरच ते परफेक्ट असं जोडलं जाईल। आणि इथे सुद्धा तुम्ही तसंच म्हटलं तरी सुद्धा चालेल की एक पार्ट सरळ ठेवला, काठ बघा सरळ दिसतोय आणि जॉईंटचा पार्ट उलटा ठेवला। आता तो उलटा ठेवल्यानंतर साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला सिंपल अशी इथे टीप मारून घ्यायची आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा कपडा हा गोळा वगैरे होऊ शकतो, कारण की ब्लाउज पीसचा कपडा आपण अस्तर न लावता इथे जोडणार असतो, त्यामुळे मग जरा प्रॉब्लेम येऊ शकतो। आणि महत्वाचं म्हणजे जिथून तुम्हाला कम्फर्टेबल आणि इझी वाटतंय जॉईन करणं तिथून तुम्ही करायचं, एक तर खालून एक तर वरून। ठीक आहे, तर बघा इथून मी सिंपल अशी टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर लगेचच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेऊयात। तर बघा इथून वरच्या साईडने आपण जोडायला सुरुवात केलेली आहे। मी म्हटल्याप्रमाणे पाव इंच टेपच्या पाव इंच म्हणजे टेपच्या 2 लाईन एवढं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। त्यानंतर बघा हे पार्ट असं सरळ करायचं आहे आणि त्यावर आपल्याला द्यायची आहे दाबटीप। ऍक्च्युली दाबटीपनी काय होतं की फिनिशिंग खरं तर खूप सुंदर येते। त्याचबरोबर अजून एक महत्वाचं आहे ते म्हणजे तिथून आपली शिलाई निघत नाही, कपडा उसवत नाही, तो व्यवस्थित जॉईंट होतो। ठीक आहे, त्यासाठी आपल्याला मग आतल्या साईडने टीप मारल्यावर तो पार्ट सरळ करून वरच्या साईडने पुन्हा दाबटीप ही देऊनच घ्यायची असते। एक जॉईंट झालं, लगेच आपण दुसरं सुद्धा इथे जॉईंट करून घेऊयात। आणि पिन आता आपण आधीच लावून ठेवल्या होत्या, जेणेकरून आपलं काम खरं तर सोपं व्हावं यासाठी। सो सेम त्याच पद्धतीने पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक साईडने टीप मारली, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टीप मारून घेऊयात। आणि टीप मारताना जर पिन आपली शिलाई मध्ये येत असेल तर ती पिन काढून ठेवायची।
ठीक आहे. आणि हे टीप मारून झाल्यावर पुन्हा सरळ करून द्यायची असते आपल्याला दाब टीप. आणि बघा किती सुंदर अशी फिनिशिंग खरं तर आलेली आहे. कपडा ना हा ब्लाऊज पीसचा थोडासा असा खूपसा पातळसा असतो, त्यामुळे किंचितचा तो गोळा होऊ शकतो, पण त्यांनी काही फिनिशिंगला एवढा प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे. आणि एवढा आता रेडी झाल्यानंतर काय करायचं, दोन बाही व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायच्या अस्तरच्या, जेणेकरून दोन्ही पण स्लीव्ज आपल्या व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या तयार व्हाव्या यासाठी. बऱ्याचदा ते एकाच साईडच्या होत असतात, सो तसं होऊ नये त्यासाठी. आणि ते ठेवल्यानंतर बरोबर आपल्याला सेम त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकची बाही सुद्धा ठेवून घ्यायची आणि आता आपण ती एकमेकाला जोडून घेऊया. त्यासाठी काय करायचं, मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसची बाही सरळ ठेवायची आणि त्यावर ठेवायची आहे आपल्याला अस्तरची बाही. आणि त्यानंतर खालच्या साईडने सगळ्यात आधी 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून सिंपल अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. एकदम सिंपल म्हणजे सिंपल. मार्जिन पण एकसारखं राहिलं पाहिजे, पण आणि कमी जास्त होऊ देऊ नका, जेणेकरून आपली बाही लांबी कमी जास्त होणार नाही. आणि शक्यतो काय करायचं नाही, ब्लाऊज स्टिच करताना ब्लाऊजचे पार्ट्स दोन्ही साईडचे सोबतच स्टिच करण्याची सवयच लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे काम आपलं एकदम पटपट होतं, आपल्याला स्टिच करण्यात इंटरेस्टही येतो आणि ते काम खूप सोपं सुद्धा वाटतं. त्यामुळे मग मी लगेचच बघा दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा खालच्या साईडने टीप मारून घेतली. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा खालच्या साईडला जो काही फॅब्रिक आहे म्हणजेच जो काही कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा. एक साईडचं कट केलं, लगेचच दुसऱ्या साईडचं सुद्धा कट करून घेऊयात. आणि तुम्हाला माहित आहे की आपण मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा हा थोडा एक्स्ट्रा कट करत असतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं. आणि त्यानंतर बघा हे सरळ करायचं आणि मग आता इथेच द्यायची आहे आपल्याला दाब टीप. सो बघा मग आता इथे दाब टीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खालच्या साईडचा पार्ट आपला खरं तर इथे रेडी झालेला आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे खाली बॉर्डरला छान अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे. अस्तरचा कपडा दिसता कामा नाही याची काळजी घेत. ठीक आहे. हे दोन्ही पार्ट्स खालच्या साईडने बघा किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेले आहेत. ओके. त्यानंतर आता आपल्याला कडेकडेने मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे. आता ही जोडताना बघा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं कटिंग करताना. सो त्यामुळे त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि त्यामुळेच मी तुम्हाला अगदी सावकाश दाखवत आहे की मी कशा पद्धतीने टीप मारली, कशा पद्धतीने कट केलेला आहे, कशा पद्धतीने ही टीप मारून पुन्हा जोडत आहे, दाब टीप कशी दिली, हे अगदी सावकाश दाखवायचं कारणच हे आहे की व्हिडिओ बघितलं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कसं स्टिच करायचं आहे. ठीक आहे. आणि मी नेहमीप्रमाणेच जे सांगते दोन्ही पार्ट सोबत स्टिच करायचे, तर ते आपण इथे दुसरी बाही सुद्धा खरं तर टीप मारून घेतली. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कटिंग करायचं आहे आणि परफेक्ट मापाची बाही रेडी करायची आहे. खरं तर इथे तुम्हाला सगळ्यांना ऍक्च्युली माहीतच आहे की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण खरं तर थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिच करताना आपल्याला ब्लाऊजचा कपडा कमी पडायला नको, स्टिचिंग करणं इझी जावं, त्यासाठी खरं तर आपण हे एक्स्ट्रा घेत असतो. म्हणूनच बघा बॅक पार्ट असो कुठलाही पार्ट असो तो एकमेकाला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडला की एक्स्ट्राचा आपण कट करतो आणि आपले परफेक्ट मापाचे पार्ट्स इथे रेडी होतात. सो बघा मग इथे सुद्धा आपण सगळं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि फायनली आपल्या दोन्ही पण स्लीव्ज मस्त अशा अस्तर जोडून रेडी झालेल्या आहे. एवढंच नाही तर महत्वाचा पॉइंट आपला होता तो म्हणजे जॉईंट देणं. कमी काट आहे बघा, आपल्याला फिटिंगला तर पुरणारच आहे कारण की याचा दंडघेर फक्त 10 आहे आणि 10 तर तेवढा 10 इंचचा काट आपल्याकडे अवेलेबल आहेच, त्यामुळे आपल्याला फिटिंग ब्लाऊजला टाकल्यावर अजिबात काही विचित्र काही दिसणार नाहीये. आणि आता सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की जॉईंट अगदी परफेक्ट दिलेला आहे. जवळून दाखवते बघा किती मस्त प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दोन्ही साईडनी जॉईंट दिलेला आहे. जॉईंट कधीही दोन्ही साईडनी थोडा थोडा द्यायचा, एकाच साईडनी जास्त द्यायला गेला की काट एकाच साईडनी होतो. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मध्यभागी काट घ्यायचा आणि दोन्ही साईडनी जेवढं कमी पडतंय तेवढं थोडासा जॉईंट द्यायचा, म्हणजे ब्लाऊज मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही, लुकला पण नाही, फिटिंगला पण नाही, फिनिशिंगला पण नाही, काहीच नाही.
ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच बाहीला जॉईंट देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला काठ व्यवस्थित पुरेल. कारण पहिले कसं असायचं, दोन्ही साईडनी मस्त मोठे मोठे काठ असायचे आणि आता बऱ्याचशा साड्यांना काय होतं, एक साईडनी छोटा एक साईडनी मोठा असतो किंवा एका साईडनी दिलेला असतो. आणि या केसमध्ये तसंच होतं की एका साईडला काठ होता आणि तो काठ आपल्याला बाही आणि बॅक पार्ट दोघींना पुरवायचा होता. त्यामुळे आपण ही ट्रिक वापरली आणि किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचं अगदी मस्त अशा या अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून त्याचबरोबर बाहीला कसा जॉईंट द्यायचा, काठ ऍडजस्ट करायचं, हे सगळं मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला सुद्धा जॉईंट देणं खूप सोपं जाईल, काठ सुद्धा नक्कीच पुरेल. या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा, मग तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की बाहीला जॉईंट कसा द्यायचा. खरं तर फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे, अगदी सावकाश सांगितलेलं आहे, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशाच पद्धतीने बाहीला सहजच जॉईंट देता येईल, ते सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगचे. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.